आणि गाडी भोंगराची गाडी भोंगराची गाडी भोंगराची गाडी भोंगराची गाडी भोंगराची गाडी भोंगराची आनंदाचे वा 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 वारती गांबा बाई हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा ब्लॉग तो आहे ज्याची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते, चिमणीच्या आत्तीच्या लग्नाच्या जागरण गोंधळाचा। चांदीच्या वाटीत गाजराचा हलवा, चांदीच्या वाटीत गाजराचा हलवा, ओमकारचं नाव घेते सासूबाईला बोलवा। म्हणूनच जागरण गोंधळाची सुरुवात चिमणीच्या आत्तीच्या उखाण्यापासून केली। इथे सकाळपासूनच भाकरी करायची सुरुवात झाली होती। खूप दिवसांनी असं सगळ्यांना एकत्र येताना बघितलं होतं आणि त्यात मध्ये चुलीवरचा स्वयंपाक वगैरे हे सगळं जसं काही बंदच झालंय आजकाल। पण या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या आठवणी आठवल्या। पहिले लोक असेच एकत्र येऊन कोणताही सण त्योहार मनवायचे। एवढी मस्ती केली ना की काय सांगूया। चिमणीचं पप्पाचं मामाचं वेगळंच चालू होतं। 30-30 भाकरीचं नंबर पण ठरलेलं होतं बरं का। सगळ्यांनी 30-30 भाकरी करायच्या। मी तर 5-6च केल्या आणि चिमणीची ड्युटी आज माझ्याकडे नव्हती बरं का। जे कोण घेईल ना त्याच्याकडे होती, म्हणजे जसं काय मामा वगैरे त्यांच्याकडे चिमणीची ड्युटी देऊन टाकली होती आज। भाकरी वगैरे झाल्यानंतर बाकीची तयारी सुरू झाली आणि नवरा नवरीला भंडारा लावण्यात आला। जागरण गोंधळाचा कार्यक्रम पहिल्यांदाच असा बघितला होता। सगळेजण तयार झाले होते, पण माझा अवतार ना असा होता कारण का मी चिमणीच्या आत्तीचा मेकअप करत बसले होते। आणि हे बघा आमचे नवरा नवरी कसे दिसायले। आजकाल मेकअप केला म्हटलं की पहिलं फोटोशूट पाहिजे बरं का। मग काय आम्ही फोटोशूटच करत होतो आणि ह्या दोघांचं काय चाललं होतं की काय माहिती। मग सगळ्यांच्या सोबत पण एक मस्त असा व्हिडिओ काढून घेतला। यामध्ये बघा सगळे मेकअप करून बसलेत आणि माझा अवतार बघू शकता। आता मी घरामध्ये जाऊन आवरून येते। मग मी पटकन जाऊन ना सिंपल अशी साडी घालून आली कारण खूप जास्त उशीर झाला होता, एवढा आवरायला वेळ पण नव्हता। मग नवरीबाईला बोलले आमच्या सोबत पण एक व्हिडिओ काढा। इथे चिमणीच्या आत्तीच्या मम्मीची तयारी चालू होती नैवेद्य भरायची। मी व्हिडिओ काढते म्हणून ते सगळे मस्त अशा हसत होते। त्यांना वाटत होतं आता हिनं चालू केलं, कारण सगळेजण आपला ब्लॉग बघतात बरं का। चिमणीची आत्ती आपली लवकर तयारी करून बसली होती। म्हटलं तिच्याकडे चिमणीला दिलं, म्हटलं आता तू हिला घे। मोठा ब्लॉग आहे सगळेजण मंदिराकडे निघाले होते। मग आम्ही पण म्हटलं मंदिराकडे आपण पण जाऊया, तिथे पण काय तर कार्यक्रम होता। ह्या बघा आमच्या वहिनी साहेब आहेत बरं का। मग ह्यांना पण म्हटलं तुम्ही पण या ना व्हिडिओ मध्ये। मग त्या आल्या। तिथे वहिनी साहेबांनी आमचा मस्त असा मळवट भरला होता, मस्त वाटत होतं। फायनली सगळे निघाले मंदिरात।
मंदिराकडचा कार्यक्रम करून पुन्हा घरी आल्यानंतर इथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला. तुझा गोंधळ मांडला अंबाबाई पौर्णिमेचं नाही चालत. तुम्हाला देवाधिकाचं श्रीकृष्णाच्या पौर्णिमेला काय येतं? काय येतं? गुण गाण घाते गाण घाता येतं. तुमच्या कोंबलेल्या मुखातून आम्हाला वाटतंय सांगली झोपली का नाही मोबाईल झोपली तरी बाई तुमच्या मुखातून गवळण झाली पाहिजे. मग ती गवळण झाली कशी पाहिजे? लवकर लगेच आमच्याकडे टाइम नाही इथं. जेव्हा टाकल तेरी तेव्हा टाकायचा.
बोला सदानंदाचा आई राधा ओ ब्राह्मण बोले सावधान गाडी घुंगराची आली तोरण गाडी घुंगराची आली तयारी
बस माझ्या तोंडाकडे बघत कधी अहो नवीन जोडा आलाय घरात लक्ष्मीनारायणचा जोडा आहे तुमचा आज साक्षात तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आली बोलाय राधा उदे उदे सदानंदीचा उदे उदे आता वव्वाळू वव्वाळू आरती गा अंबाबाई